वारजे कोथरूड शाखा यांनी आयोजित केलेल्या बहुआयामी अत्रे या आजच्या कार्यक्रमात आजच्या व्यासपीठावरील कलाकार, उपस्थित मान्यवर, ध्वनी संयोजक आणि आपण सर्व रसिक श्रोते या सर्वांचं मी वसुधा कर्दळे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषद वारजे कोथरूड शाखेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या आगामी कार्यक्रमांविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. सप्टेंबरमध्ये साधारण 20 तारखेनंतर आपण वक्तृत्व स्पर्धा ठेवलेली आहे. फक्त हा जो कार्यक्रम आहे किंवा ही जी स्पर्धा आहे ही महाराष्ट्र साहित्य परिषद वारजे कोथरूड शाखेचे जे सभासद आहेत त्यांच्यासाठी आहे. त्यांनाच फक्त याच्यामध्ये भाग घेता येईल. तुम्ही आत्ता सभासदत्व घेऊन सुद्धा भाग घेऊ शकता किंवा अगदी त्या दिवशी सुद्धा सभासदत्व घेऊन भाग घेऊ शकता, पण सभासद असणं अत्यावश्यक आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी वेळ आहे 3 ते 5 मिनिटं आणि त्याचे विषय आहेत अमृत महोत्सवी भारतापुढील आव्हाने. दुसरा विषय आहे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. तिसरा विषय आहे ह्याला जीवन ऐसे नाव. आणि चौथा आहे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हे 4 विषय आहेत. या 4 विषयांवर तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनातून काय बोलावंसं वाटेल ते तुम्ही बोलू शकता. वेळ पुन्हा एकदा सांगते 3 ते 5 मिनिटं. आणि ह्यासाठी तुम्हाला जी नावं द्यायची आहेत, या सांस्कृतिक चळवळीमध्ये आपल्या सर्वांचं योगदान अतिशय महत्वाचं आणि अत्यंत मौल्यवान आहे. खरं पाहिलं तर आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेला तसं फारसं उत्पन्न काहीही नसतं, पण आपली एक आवड आणि ही साहित्य चळवळ किंवा ही परंपरा चालू ठेवायची म्हणून आपण हे कार्यक्रम आयोजित करत असतो. तर आपला स्वतःचा वाढदिवस किंवा घरातल्या कोणाचा वाढदिवस, एखादं शुभ कार्य किंवा प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ अशी आपण आपल्या इच्छेनुसार शाखेला देणगी देऊ शकता किंवा एखादा कार्यक्रम पूर्णतः किंवा अंशतः असा प्रायोजित सुद्धा करू शकता. त्याच्यासाठी संपर्कासाठी नंबर देते 9896 07440. मी आपल्या शाखेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकीनच हे सगळं, पण त्यासाठी तुम्ही संपर्क करून देणगी देऊ शकता. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच ही चळवळ चालू राहणार आहे आणि ही आपल्याला चालू ठेवायची आहे, कारण ही आपली परंपरा आहे आणि ती आपल्याला जतन करायची आहे. आज आपल्या इथे स्वागत करताना मी एक नाव राहिलं ते मी मुद्दाम आत्ता स्वतंत्र घेतेय, ते म्हणजे सुहास बोकील. आपल्या हॅपी कॉलनीचे रहिवासी आहेत आणि त्यांनी आज हे सगळं जे मांडलं आहे ते काल सकाळपासून त्यांची मेहनत चालू आहे आणि ह्याच्यामुळे आज आपण अत्रेच्या कार्यक्रमात त्याचं वातावरण निर्मिती सुद्धा करू शकलो आहे. त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद आणि त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत. त्यांनी असे देशात आणि परदेशात सुद्धा म्हणजे ऑस्ट्रेलिया, लंडन या ठिकाणी सुद्धा त्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत. त्यांनी असं प्रदर्शन भरवलेलं आहे. खूप मोठं साहित्य आहे. ही म्हणजे फक्त त्यांची एक छोटीशी झलक म्हणता येईल. इतकं त्यांच्याकडे त्याचं साहित्याचा साठा आहे. आता आपण आजच्या कार्यक्रमाकडे वळूयात. बहुआयामी यात्रे या कार्यक्रमातील आपले 2 कलाकार आहेत, डॉक्टर विनीता आपटे आणि माधुरी वैद्य. हा कार्यक्रम सादर करणार आहे. त्यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. थोडक्यात मी अशासाठी म्हटलं की डॉक्टर विनीता आपटे यांची थोडक्यात ओळखच होईल इतकी त्यांची मोठी ओळख आहे. म्हणजे अगदी थोडीशी झलक, जसं ही झलक आपण बघतोय ना तशी झलक आहे ती. म्हणजे मला तर असं वाटतंय की बहुआयामी यात्रे या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे कार्यक्रम सादर करायला ते व्यक्तिमत्व सुद्धा तितकंच चतुरस्त्र मिळालं आहे आपल्याला. म्हणजे अगदी शुद्ध मराठीत सांगायचं तर आउटस्टँडिंग पर्सनॅलिटी असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर विनीता या लेखिका आहेत, अभिनेत्री आहेत, कवयित्री आहेत, वृत्त निवेदिका आहेत. त्यांचे सर्वात जास्त आणि महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे पर्यावरण क्षेत्रामध्ये.
आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी याविषयीचे प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत आणि आजही त्या कार्यरत आहेत त्या विषयामध्ये. डॉक्टर विनीता यांना त्यांच्या ह्या अद्वितीय कार्यासाठी उत्कृष्ट कार्यपद्धती, उत्तम सामाजिक काम अशा अनेक पातळ्यांवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यातले काही पुरस्कार म्हणजे रोटरी क्लब सोशल अवॉर्ड, नारी शक्ती अवॉर्ड, इंडियन अचिव्हर्स अवॉर्ड 2020 या विभागातील वुमन ऑफ एक्सलन्स हा अवॉर्ड त्यांना मिळाला आहे, महात्मा अवॉर्ड फॉर सोशल गुड, सामाजिक कृतज्ञता अवॉर्ड आणि नुकताच 2022 मध्ये आपण बघितलं असेल झी टीव्ही मराठीतर्फे उंच माझा झोका या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेला आहे. खूप मोठं काम आहे आणि मुख्य म्हणजे त्या कामात सातत्य आहे. अनेक तरुण लोकांना सुद्धा त्यांनी या कामामध्ये घेतलं आहे आणि ते सुद्धा आवडीने ते काम करतायत. त्यांची आतापर्यंत 7 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यातलंच एक पुस्तक पुणे युनिव्हर्सिटीच्या BA पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी निवडलं गेलेलं आहे. म्हणूनच मी म्हटलं की आजच्या कार्यक्रमाला साजेसं असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलं आहे. माधुरी वैद्य या वारजे कोथरूड शाखेच्या विद्यमान अध्यक्ष आहेत आणि विपुलश्री मासिकाच्या संपादिका आहेत. स्वतः लेखिका आहेत. आता आजच्या कार्यक्रमाविषयी म्हणजे मुख्य व्यक्तिमत्वाविषयी. मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षण तज्ज्ञ, राजकारणी आणि उत्तम वक्ते असे चतुरस्र व्यक्तिमत्व म्हणजे श्री प्रल्हाद केशव अत्रे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेते. आचार्य अत्रे हे महाराष्ट्रात आणि विशेषतः साहित्य वर्तुळातील एक सुप्रसिद्ध आणि बहुआयामी व्यक्तिमत्व. खरं तर अत्रे यांची ओळख करून घ्यायला एक कार्यक्रम खरंच फार छोटा आहे, परंतु त्यानिमित्ताने आचार्य अत्रे यांना आदरांजली आणि आपल्या आठवणींना पुन्हा एकदा प्रत्यक्ष अनुभूतीचा आनंद घेता येईल हाच त्यामागचा उद्देश आहे. वारजे कोथरूड शाखेच्या अध्यक्षा माधुरी वैद्य यांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर विनीता आपटे यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर सुहास बोकील सर यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. माधुरी वैद्य यांना मी विनंती करते की त्यांनी सुहास बोकील यांचं स्वागत करावं. खूप खूप धन्यवाद सुहासजी. खूप छान वातावरण निर्मिती झाली आहे तुमच्या ह्या एवढ्या मोठ्या कामामुळे. आजचा कार्यक्रम स्वीकारल्याबद्दल डॉक्टर विनीता आपटे यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि त्यांच्या यापुढील त्यांच्या कार्यातील अखंड यशस्वी वाटचालीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि यानंतरची सगळी सूत्र माधुरी वैद्य आणि विनीता आपटे यांच्याकडे सोपवते आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करते. धन्यवाद. आजची ही मैफिल म्हणजे हा जो साहित्यिक कार्यक्रम आहे हा दृकश्राव्य आहे, त्यामुळे थोडासा अंधार आपल्याला करायला लागणार आहे म्हणजे आपल्याला छान दिसेल ते. धन्यवाद. तुझे आभार मानते. त्याशिवाय वारजे कोथरूड शाखेने हा कार्यक्रम ठेवला त्याहीबद्दल मला संयोजकांचे आभार मानायचे. अध्यक्ष माझ्या बाजूलाच असल्यामुळे त्यांचे आभार मानत नाही तर पुन्हा एकदा वेणींनी एकमेकींचं अभिनंदन केल्यासारखं व्हायचं. तर आता आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. रसिक हो, नमस्कार. महाराष्ट्राच्या वाङ्मयीन इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी ज्यांचं नाव लिहिलं गेलं आहे त्या साहित्य सम्राट
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून सादर करत आहोत बहुआयामी अत्रे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे महाराष्ट्राचं थोर साहित्य दैवत. शतकातून एकदाच असं महाप्रचंड सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व जन्माला येतं. मराठी वाङ्मयाच्या इतिहासात आचार्य अत्र्यांचं नाव अनेक संदर्भात घेतलं जातं. झाले बहु, होतील बहु, परंतु यास महा हे सर्वार्थानं आचार्य अत्र्यांच्या बाबतीत खरं ठरतं. श्रेष्ठ कवी, व्यक्तिचित्रकार, विडंबनकार, विनोदी कथाकार, नाटककार, चित्रपटकार, निबंधकार, प्रवास वर्णनकार, पत्रकार, आत्मवृत्तकार आणि वक्ता दशसहस्रेषु अशा विलक्षण व्यक्तिमत्व असलेल्या आचार्य अत्र्यांना मानाचा मुजरा करून आम्ही आपल्या साक्षीनं त्यांचं साहित्य दर्शन केवळ झलक मात्र दाखवण्याचं धाडस करणार आहोत बहुआयामी अत्रे या कार्यक्रमातून. जगातील दुःख पचवण्याचा हास्य आणि विनोद हा एकच राजमार्ग आहे असं आचार्य अत्रे म्हणत असत. आणि म्हणूनच आयुष्यातली 40 वर्ष त्यांनी सतत विनोदाचा प्रसार केला आणि प्रत्येक साहित्य प्रकारात विनोद नेला. त्यांचा विनोद सर्वस्पर्शी होता. अत्र्यांचे वाङ्मयीन गुरु म्हणजे राम गणेश गडकरी या त्यांच्या गुरूंकडूनच त्यांना शाब्दिक विनोदाचं किंवा कोट्यांचं बाळकडू मिळालं होतं. स्वभावनिष्ठ विनोद आणि संभाषण चातुर्य, हजरजबाबीपणा हे त्यांचे विशेष होते. विडंबन काव्य हा काव्य प्रकार आचार्य अत्र्यांनी रुजवला. झेंडूची फुलं हा विडंबन काव्य संग्रह विलक्षण लोकप्रिय झाला हे सर्वांना माहिती आहेच. त्याबद्दल बोलताना आचार्य अत्रे म्हणतात, झेंडूची फुलं हा विडंबन काव्य संग्रह 1922 साली प्रकाशित झाला. तोपर्यंत मी प्रेमाची, निसर्गाची हळूवार गाणी गुणगुणणारा एक कवी होतो. कारण माझे काव्याचे गुरु होते बालकवी ठोंबरे आणि गोविंदाग्रज. त्यामुळे मी विडंबन कवी होईन असं मला कधी सुद्धा वाटलं नव्हतं. विडंबन हा एक विरोधी भक्तीचा प्रकार आहे. ज्या काव्याचं विडंबन करायचं ते काव्य किंवा तो कवी लोकप्रिय असायला हवा, तरच त्याच्या विडंबनाची गोडी अधिक वाढते हे मला नक्की माहीत होतं. त्यामुळे जेव्हा रवी किरण मंडळाच्या नुकताच प्रसिद्ध झालेला एक चिमुकला काव्य संग्रह माझ्या हातात आला, तेव्हा मी झपाटल्यासारखं त्याचं विडंबन करून टाकलं. आणि त्या काळी आम्ही 4-5 शिक्षक एके ठिकाणी जमून रोज दिवसभर चकाट्या पेटत असू. त्या सगळ्या शिक्षक मंडळींचं आणि आमचं पठाण क्लब नावानं हे टोळकं ओळखलं जायचं. ह्या टोळक्यासमोर मी सगळी विडंबन गीतं सादर केली आणि खूप टाळ्या आणि हाशा मिळवल्या. तरी सुद्धा झेंडूची फुलं विक्रमी ठरतील असं मला कधीही वाटलं नव्हतं. या झेंडूच्या फुलं काव्य संग्रहातल्या म्हणजे विडंबन काव्य संग्रहातल्या या काही कविता, सुरुवातीची कविता कवी केशव सुतांची आहे, आपल्याला माहितीच आहे. आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके देवाचे. या विडंबन काव्यासाठी आचार्य अत्र्यांनी पण केशव कुमार हे नाव घेतलं होतं. सादर करते माधुरी. आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी, फोटो पुस्तक मासिकात न तुम्ही का पाहिला आमुचा, किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अध्यापना वाचिला, चाले ज्यावर अखंड स्तुतीचा वर्षाव पत्रातुनी, आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी. ते आम्ही परवान्मयातील करू चोरून भाषांतरे, ते आम्ही परवान्मयातील करू चोरून भाषांतरे, ते आम्ही न कुणास देऊ याचा सुगावा तरी. डोळ्या देखत घालुनी दरवडा आम्ही कुबेरागरी, डोळ्या देखत घालुनी दरवडा आम्ही कुबेरागरी, त्यांचे वाग्धन वापरून लपवू ही आमुची लक्तरी. काव्याची भरगच्च घेऊन सदा काखोटीला पोतडी, काव्याची भरगच्च घेऊन सदा काखोटीला पोतडी, दाऊ गाऊनी आमुच्याच कविता आम्ही रस्त्यातून. दोस्तांचे घटबई सवून करूया आम्ही तयांचा उदे, दोस्तांचे घटबई सवून करूया आम्ही तयांचा उदे, दुश्मनावर एक जात तुटुनी की लोळवू चामडी, आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी. आम्हाला वगळा, आम्हाला वगळा गतप्रभजणी होतील साप्ताहिके, आम्हाला वगळा खलास सगळी होतील ना मासिके.
मासिक चालवत असल्यामुळे तुला हे नक्की पटेल. अशा या विडंबन काव्य संग्रहात आणखीन एक विडंबन आहे, फार छान आहे. एखाद्या माणसाला कुठलं तरी व्यसन असलं तर तो किती खालच्या तळाला जातो हे अतिशय सटळ पद्धतीनं त्यांनी सांगितलंय. या कवितेत त्याचं म्हणतात, भाजी मंडईतून घरा होतो हळू चाललो, भाजी मंडईतून घरा होतो हळू चाललो, मोठे कामच संपले म्हणून मी चित्तात आनंदलो. दारी वाट पाहत असेल सखी आता स्मुतकंठिता, होतो डोलत कल्पनेत मी असल्या चालता चालता. तो रंगेल गृहस्थ एक पुढुनी ऐटीत आला कुणी, तो रंगेल एक गृहस्थ पुढुनी ऐटीत आला कुणी. चंदेरी पगडी श्री चमकतसे संजावही त्यातुनी, होता अंगरखा सफेद कळीचा हाती रुपयाची छडी, होता अंगरखा सफेद कळीचा हाती रुपयाची छडी. तोंडी बारीक छान मालूर करी होती लवंगी विडी, जोराने झुरके मधून मधुनी मारी अधाशी जसा, जोराने झुरके मधून मधुनी मारी अधाशी जसा. सोडी धूर मुखातून हळूहळू नाकातून ही तसा. ओठाला चटका बसे मग कुठे आला ठिकाणावरी, ओठाला चटका बसे मग कुठे आला ठिकाणावरी. खाली थोटुक फेकुनी झपझपा गेला पुढे सत्वरी. माझी जागृत झाली रसिकता, माझी जागृत झाली रसिकता. मागे पुढे पाहिले कौशल्ये उचलून तडकमी टोपी मध्ये खोविले, कौशल्ये उचलून तडकमी टोपी मध्ये खोविले. ज्या काळी खानदानी धोबी आपल्या घरी येत असत, तुला आठवत असेल, ते धोबी आपल्या घरी यायचे, जेवायचे, खायचे, वर घरचा डबा बांधून द्यायचे, पण कपडे मात्र काही तितक्या इमाने इतबारे आपल्यापर्यंत त्याची सेवा आणून द्यायचे नाहीत. या धोब्यांच्या वरती लिहिलेलं हे काव्य आहे, विडंबन काव्य. पाखरा येशील कधी परतून, यावरचं हे काव्य. परिटा येशील कधी परतून. परिटा येशील कधी परतून, परिटा येशील कधी परतून. कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून, उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासनात लावून. बारीक सारीक हात रुमाला हातो हात उडवून, सदऱ्यांची या इस्त्रीनी तव चाळण पार करून. खमिसांची ही धिरडी खरपुस भट्टीमध्ये परतून, तिच्या भरजरी पैठणीची या मच्छरदाणी करून. गावातील कपड्यांची सगळ्या गल्लत छान करून, रुमाल जरीचे आणि उपरणी महिनाभर नेसू. सणासुदीला मात्र वाढणे घेई तुझे चोपून. परिटा येशील कधी परतून, परिटा येशील कधी परतून. एका या ह्याच्यावर मला आठवली एक कविता, सहजच तुला सांगते. 4 ओळी त्या साष्टांग नमस्कार नाटकात घेतल्यात आणि गोविंदाग्रजांची कविता होती. हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला. आवाज तुझा सुरेल आहे, त्याचा फायदा घेऊया आपण. हे कोण बोलले बोला चिंचेवर चंदू चढला. आधीच कारटे उड धावते कसे दुड दुड. की पूर्वजन्मीचा सूड घ्यावया कसा उगवला. चिंचेवर चंदू चढला. हे कोण बोलले बोला चिंचेवर चंदू चढला. विडंबन किंवा प्रसंगनिष्ठ विनोद ही आत्र्यांची बलस्थानं असली तरीही गंभीर लेखनावर सुद्धा त्यांचं प्रभुत्व होतं. 1930 ते 1940 हे दशक भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अजरामर ठरलं. बॉम्बे टॉकीज, प्रभात, मिनी थिएटर या कंपन्यांचे उत्तमोत्तम चित्रपट याच काळात निर्माण झाले. अशा वेळी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करण्यासाठी उत्सुक असलेले अत्रे या रुपेरी सृष्टीपासून दूर राहणं अशक्यच होतं. या काळामध्ये त्यांनी धर्मवीर, प्रेमवीर, अर्धांगी, ब्रँडीची बाटली, पायाची दासी, ब्रह्मचारी असे अनेक उत्तमोत्तम चित्रपट रसिकांना दिले. ब्रह्मचारी चित्रपटाचं वर्णन तर बोल्ड अँड ब्युटिफुल असं केलं तर ते फारसं वावगं ठरणार नाही. मीनाक्षी शिरोडकर या अभिनेत्रीनं या चित्रपटात अत्यंत बोल्ड भूमिका करून एक वेगळा इतिहास निर्माण केला होता.
आजकालच्या नवीन पिढीला त्यावेळेला स्विमिंग कॉस्ट्युम मध्ये गाणं होतं आणि म्हणून त्याच्यावरती अनेक चर्चा, परिसंवाद किंवा टीका होत होती हे सांगितलं तर ते खरंही वाटणार नाही. त्यामुळे वन्स मोर हा गाण्याला मिळालाय असं मी गृहीत धरते. याच काळात साने गुरुजी यांच्या कथेवर आधारित श्यामची आई चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन आचार्य अत्र्यांनी केलं. विनोद आणि सामाजिक आशय यांचं चपखल मिश्रण अत्र्यांच्या चित्रपटात दिसत असे. श्यामची आई या चित्रपटानं समाज मनावर संस्काराचं बीजरोपण केलं. या चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिकाचं सुवर्ण कमळही मिळालं होतं. कुठल्याही संगीताशिवाय गाणं म्हणणं खूप अवघड असतं आणि ते आव्हान मला वाटतं आचार्य अत्र्यांच्या नंतर माधुरीनेच पेललं असावं. आपणच आपलं कौतुक करायचं असतं. अत्रे हे विलक्षण रसायन साहित्याच्या प्रत्येक प्रांतात स्वतःची वेगळी मोहर उमटवत होतं. विनोदी कथा, ललित लेख यावरही त्यांनी स्वतःची वेगळी मोहर उमटवली. प्रबोधन आणि मनोरंजन साधणाऱ्या या 2 कथा. दिनूचे वडील डॉक्टर होते. दिनू कधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जाई. तिथे पुष्कळसे लोक येत असत. कोणी तपासून घेण्यासाठी येत, तर कोणी औषध घेण्यासाठी येत. कोणी येऊन म्हणे, डॉक्टर माझं पोट दुखतं, मला तपासा. तर कोणी म्हणे, डॉक्टर माझं बिल किती झालं ते सांगा. दिनू एका लहानशा खुर्चीवर बसून. दिनूने एके दिवशी वडिलांना विचारलं, बाबा बिल म्हणजे काय हो? डॉक्टरांनी टेबलावरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला. हे बघ, याला बिल म्हणतात, वाच. डॉक्टर म्हणाले. दिनू तो कागद वाचायला लागला. रोग्यास तपासल्याबद्दल 5 रुपये, 2दा घरी येण्याबद्दल 4 रुपये, 8 वेळा औषध दिल्याबद्दल 3 रुपये, एकूण 12 रुपये. दिनू ते बिल कितीतरी वेळ वाचत होता. तो एकदम मध्येच हसला. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. काहीतरी विचार त्याच्या डोक्यात आला. घरी जाताना त्याच्या मनात कितीतरी विचार येत होते. आपण आईची पुष्कळ कामे करतो, मग त्याबद्दल तिच्या नावावर बिल का करू नये? मोठी गंमत होईल, पैसे मिळतील, त्याचा खाऊ आणू. घरी गेल्यावर दिनू आपल्या खोलीत गेला आणि त्याने एका कागदावर आपल्या आईच्या नावाने एक बिल तयार केलं. आज बागेतून फुले आणल्याबद्दल 12 पैसे, बाळाला 2 तास सांभाळल्याबद्दल 1 पैसा, शेजारच्या काकूंकडे निरोप घेऊन गेल्याबद्दल 25 पैसे, वाण्याकडून साखर आणण्याबद्दल 12 पैसे, एकूण 49 पैसे. आई बसत असे त्या खोलीत दिनू हळूच ते बिल घेऊन आला. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनूला उशाजवळ बिलाचे पैसे आणि एक कागद दिसला. तो पैसे भराभर मोजून रुमालात बांधू लागला. कागद हातात घेऊन पाहतो तो काय, आईने त्याच्या नावाने एक बिल केलं होतं. लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल काही नाही. दिवस रात्र जागून काळजी घेतल्या, आजारपणात दिवस रात्र जागून काळजी घेतल्याबद्दल काही नाही. गोष्टी सांगून करमणूक केल्याबद्दल काही नाही. वाचायला शिकवल्याबद्दल काही नाही. एकूण काहीही नाही. आई. दिनूच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. त्याचा गळा भरून आला. त्याच्या हातातला कागद गळून पडला. रुमालात अर्धवट बांधलेले पैसे घेऊन तो तसाच आईकडे गेला. काही न बोलता त्याने पैसे आईला परत केले आणि तो आईच्या मांडीवर डोकं ठेवून स्फुंदू लागला. आईने दिनूला कुरवाळलं आणि त्याचा मुका घेत म्हणाली, तुझ्या बिलाचे पैसे मिळाले बरं दिनू. तात्पर्य, आईच्या मायेला अनमोल किंमत असते. अतिशय हृदय अशी कथा आहे, नाही का? आणि किती छोट्या, म्हणजे थोडंसं विनोदी पद्धती. आता हा विनोद सुद्धा बाळाला सांभाळायचा 1 पैसा घेतो आणि बागेतनं, म्हणजे फारसं काही या फायनान्शियल प्रकारातलं त्याला काही कळत नाही. काहीतरी लिहायचं म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे. आज सध्या आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. पण ज्या वेळेला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले 1947 साली, त्यावेळी आचार्य अत्र्यांनी ही कथा लिहून ठेवलेली आहे. जेव्हा त्यावेळेला संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा जल्लोष झाला होता, पुणेही त्याच्यामध्ये मागे नव्हतं. मग अशा वेळेला ही त्यांनी गोष्ट लिहिली आहे, इकडून स्वातंत्र्य आणायचं झालं. तर त्या दिवशी संध्याकाळी महापालिकेतला एक अधिकारी आपल्या घरी आला आणि त्यांनी अर्थातच आपल्या हातातली बॅग सोफ्यावर टाकून आतमध्ये आदेश सोडला, गंगे एक चहा टाक फर्मास.
गंगाबाईंनी लगबगीनं चहाचा कप आणून पतिराजांच्या हातात दिला आणि पतिराज आज कशाबद्दल इतक्या खुशीत आहेत याचा त्या विचार करत होत्या. तेवढ्यातच पतिराज म्हणाले, कसं स्वातंत्र्य आणलंय की नाही आम्ही, रक्ताचा एक थेंबही न सांडता आणलंच आम्ही स्वातंत्र्य, असा त्या लॉर्ड माउंटबॅटनला चपरासी नेमलाय. त्यावेळेला लॉर्ड माउंटबॅटनला गव्हर्नर पद दिलं होतं. आता देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा आपल्या नवरोबाशी काय संबंध आहे हे काही बिचाऱ्या गंगाबाईंना कळलं नाही. त्यांना फक्त एकच वाक्य कळलं आणि ते म्हणजे उद्यापासून आपल्याकडे कुणीतरी चपरासी कामाला येणार आहे. याच आनंदात त्या झोपी गेल्या. सकाळ झाली, नवरा उठला, बघतो तर काय, आज काही गंगाबाईंची लगबग ऐकायला येत नव्हती. त्यांनी अंथरुणातूनच तिला हाकारे टाकले आणि गंगाबाईंनी फक्त पांघरुण बाजूला केलं आणि डोळे किलकिले करून म्हटलं, हे काय, तुमचा मांटू बॅटू नाही आला अजून, तो कधी येणार आहे. लॉर्ड माउंटबॅटनचा आपल्या गंगाबाईंशी काय संबंध आहे हे काही त्या नवऱ्याला उमगलं नाही. तो आपला चहा बिहा करायच्या खटपटीला लागला आणि दर 10 मिनिटांनी गंगाबाईंना हाक द्यायला लागला. पण प्रत्येक हाकेला गंगाबाईंचा प्रतिसाद असाच होता. म्हणजे पांघरुण बाजूला करायचं, डोळे किलकिले करायचे आणि मांटू बॅटू नाही आला का अजून, मी नाही बाई उठायची, मांटू बॅटू आला नाही अजून, मग ही कामं काय मीच करायची. नवऱ्याला कशाचाही उलगडा आज होत नव्हता. शेवटी कसं बसं त्यांनी आवरलं आणि तो ऑफिसला निघून गेला. दुपार झाली. नेहमीसारख्या चाळीतल्या बायका निवडणं टिपणं घेऊन गंगाबाईंच्या घरी आल्या. पण आज काही गंगाबाई बोलायला तयार नव्हत्या. त्या आपल्या फुगून बसलेल्या. शेवटी एका बाईनं त्यांना विचारलं, असं हो काय गंगाबाई, याला काय म्हणायचं बे, तुम्ही आज आमच्याशी बोलत का नाही नेहमीसारख्या. त्यावर आपल्या नाकामध्ये 1000 रुपये किमतीच्या मोत्याची नथ असल्यासारखं नाक उडवून गंगाबाई म्हणल्या, तर रक्ताचा एक थेंबही न सांडता इकडनं स्वातंत्र्य आणायचं झालं आणि तुम्हाला मेल्यानो माझ्याशी बरोबरीच्या नात्यानं बोलायला लाज नाही वाटत. मी म्हणते आता देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचं या बाईच्या नवऱ्याशी काय संबंध आहे हे काही त्या बायकांना कळेना. पण त्या बायकांच्या मध्ये एक उमाबाई नावाच्या बाई होत्या, ज्यांचा नवरा महापालिकेमध्ये कारकून होता. त्यांना हे शब्द जरा जास्तच लागले. त्या म्हणाला, तर काहीही बोलावं बाई, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, स्वातंत्र्याची सगळी कामं आमच्या यांनी केलीत. 8 दिवस झाले महापालिकेला रंग लावण्याचं काम चाललंय, आमच्या यांनी केलं. महापालिकेला सगळीकडे झेंडे बांधले, कोणी बांधले, आमच्या यांनी. स्वातंत्र्याची सगळी कामं यांनी केलीत, यांनीच स्वातंत्र्य आणलेलं आहे. गंगाबाईंना सगळ्या बायकांच्यात एका यक्कश्चित कारकुनाच्या बाईनं आपला अपमान करावा हे काही रुचलं नाही. त्या म्हणाल्या, तर बांधले असतील झेंडे तुमच्या यांनी, पण त्यांना आदेश कोणी दिले, इकडनंच ना. रंगवली असेल महापालिका तुमच्या यांनी, पण त्यांना आदेश कोणी दिले, इकडनंच. स्वातंत्र्य इकडनंच आणायचं झालं आहे. त्या दोघींच्या या वादावर कसा बसा पडदा टाकून चाळकरी बायका आपापल्या घरी गेल्या आणि गंगाबाई मात्र उमाबाईंनी केलेला अपमान जिव्हारी लागला म्हणून पुन्हा एकदा धुसफुसत अंथरुणावर जाऊन पडल्या. संध्याकाळ झाली. नवरोबा डुलत डुलत घरी आले ऑफिसातून. बघतात तर काय, देवापुढे दिवा नाही, घरात अंधाराचं साम्राज्य, मुलं बाहेर खेळत आहेत, त्यांचे कपडे चुरगळलेले आहेत, घरातली अंथरुणं निघालेली नाहीयेत. हे सगळं बघून त्यांचा कपाळ शूळ उठला. त्यांनी पुन्हा एकदा आपली बॅग भिरकावून दिली आणि, गंगे आज काही काम बिम करायचं की नाही असं म्हणल्यानंतर गंगाबाई बाहेर आल्या आणि म्हणाल्या, तुमचा मांटू बॅटू माउंट बॅटनचं नाव काढशील तर याद राख, देशाला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी तुला स्वातंत्र्य मिळणार नाही. गंगाबाईंचा नवरा एखाद्या ऐतिहासिक नाटकातल्या पात्रासारखे हात वारे करून ओरडत होता. घरातले केर फरशी तुलाच करायला लागेल, स्वयंपाक तुलाच करायला लागेल, मुलांचा अभ्यासही तुला करायला लागेल, तुला स्वातंत्र्य मिळणार नाही. गंगाबाईंनी डोळ्याला पदर लावला आणि आपलं शेवटचं अस्त्र बाहेर काढलं. हे काय म्हणजे एवढं देशाला स्वातंत्र्य इकडनं आणायचं. देशाला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी तुला स्वातंत्र्य मिळणार नाही, मी पुन्हा एकदा सांगतो. यानंतर मात्र गंगाबाईंना कळलं की आता आपला अवतार आटोपता घ्यायला पाहिजे. त्यांनी नाक डोळे पुसले पदराला, देवासमोर जाऊन दिवा लावला आणि हातात झाडू घेऊन घर झाडायला सुरुवात केली.
नवऱ्याच्या मोठेपणाचा टेंबा मिरवणाऱ्या बायकांच्या वृत्तीवर बरोबर बोट ठेवलेले अत्रेंनी याच्यामध्ये. वंदे मातरम, मी उभा आहे, लग्नाची बेडी, मोरूची मावशी, भ्रमाचा भोपळा, कवडी चुंबक, मी मंत्री झालो, पाणीग्रहण, अशी सदाबहार नाटकं त्यांनी रसिकांना दिली. नाट्यलेखनामुळे त्यांच्या अंगी असलेली विनोदक्षमता मोठ्या प्रमाणात अनुभवाला आली. आपल्या वाङ्मयीन गुरूंबद्दलचा आदरभाव त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केला. साष्टांग नमस्कार या त्यांच्या पहिल्याच नाटकानं त्यांना अपरंपार यश दिलं. कैलासवासी कुसुमाग्रजांनी त्यांच्याबद्दल असं म्हटलंय, अत्र्यांनी नाटक लिहायला सुरुवात केली तेव्हा मराठी रंगभूमी मोडकळीस आली होती. मोठमोठ्या नाटक कंपन्या बंद पडल्या होत्या. ज्या कशाबशा अस्तित्वात होत्या त्यांच्यात त्राण नव्हतं. चांगल्या लेखकांचं लक्ष नाट्यलेखनावरून अगदी उडालं होतं. राजरस्त्यावरून दूरवर असलेल्या या उद्ध्वस्त घरामध्ये तिन्ही सांजेला दिवा लागणंही अशक्य होऊन बसलं होतं. पण या उद्ध्वस्त मंदिरात अत्र्यांनी प्रवेश केला आणि अल्पावकाशातच त्याचं स्वरूप पालटून टाकलं. अत्यंत हलाखीच्या काळात त्यांनी मराठी रंगभूमीला जीवदान दिलं. आपल्या विनोदी आणि गंभीर नाटकांनी ती जिवंत ठेवली. आचार्य अत्रे यांचे वाङ्मयीन गुरु म्हणजे राम गणेश गडकरी. त्यामुळे अत्र्यांच्या उद्याचा संसार या नाटकातल्या नायिकेची तुलना गडकऱ्यांच्या एकच प्यालामधल्या सिंधूशी केली जायची. पण करुणा ही सिंधूसारखी कमकुवत नव्हती. ती सर्वस्वी वेगळी व्यक्तिरेखा होती. आपला संसार मोडू नये म्हणून तिने कुठेही समर्पण केलं नाही. तिच्या संवादांमधून हे जाणवतं. करुणेचे संवाद ऐकूया विनीताकडून. उद्याचा संसार या नाटकाची थोडीशी पूर्वपेटिका अशी आहे की याची नायिका करुणा आणि तिचा पती जो आहे तो वकील आहे आणि तो नंतर विलायतेला बॅरिस्टर होण्यासाठी जातो. पण तिकडे गेल्यानंतर अर्थातच तो स्वतःचा संसार बायको विसरतो आणि परत आल्यानंतर सुद्धा त्याचे तेच उद्योग म्हणजे तो बाहेर खाली होतो. आणि ह्या सगळ्या प्रसंगातून ती तावून सुलाखून बाहेर पडते. इतकंच नाही तर तिच्या मुलांना चांगलं वाढवते. पण शेवट असा होतो की येतो तिच्या आयुष्यात की तिचा मुलगा सुद्धा एका वेगळ्या वाटेवर जात आहे आणि तिला जे पाहिजे आहे ते त्याच्याकडनं मिळत नाहीये. त्यामुळे तोही वाया गेला ही जाणीव तिला अतिशय उद्विग्न करते. आणि मग नंतर या सगळ्या ह्याच्यात तिचा नवरा येतो शेवटी तिच्याकडे आणि तिची माफी मागत असतो. पण त्यावेळेला ती अत्यंत उद्विग्नपणे हे संवाद त्याला म्हणत असते. म्हणजे ती अशी कठोर बाई आहे. जसं माधुरी म्हणाली तसं ती सिंधूसारखी कमकुवत नाही. ती कठोर आहे आणि ती त्याला जायला सांगते. ती असं म्हणते की आजपर्यंत जीभ घशात घालून तुमच्यासाठी दुःखाचे एवढे डोंगर गिळले तरीही तुम्ही मी सहनशील नाही असं म्हणता. प्राण जाताना शेवटची घरघर सुद्धा तुम्हाला ऐकवत नाही. आजपर्यंत मी तडफडत असताना तुम्ही उघड्या डोळ्यानं बघत होता. पण तुम्ही तरी एका शब्दानं कधी मला सहानुभूती दाखवली? उलट माझ्या यातना बघून तुमच्या पोटात हर्षाच्या गुदगुल्या उठत असत हे मी जाणून होते. दुसऱ्याचं दुःख बघून ज्याला आनंद होतो ना, असले सैतान आहात तुम्ही, सैतान. मी दुबळी आहे असं तुम्हाला वाटतं. स्त्रियांचा सोशिकपणा हा त्यांचा दुबळेपणा नाही. दुःख सहन करायला जबरदस्त सामर्थ्य लागतं. माझ्या दुःखाची आठवण जरी झाली ना तरी गेली 18 वर्ष आणि त्या 18 वर्षातला क्षण क्षण दैत्यासारखा डोळ्यासमोर उभा राहतो आणि सर्वांगावर शहारे आणतो. रात्र रात्र मी तुमची वाट बघत तळमळून काढलीत. बाहेर बागेच्या फाटकात उभं राहावं आणि तासन तास बाहेरच्या काळोखात तुम्ही दिसता का म्हणून वाट बघत बसावं. बाहेरच्या घरातल्या बायकोला तडफडत ठेवून बाहेरच्या हलकट बाजारी बायकांच्या उकिरड्यावर तुम्ही रात्र रात्र लोळत पडावं आणि तिथून आल्यानंतर घाणेरड्या शृंगार चेष्टा करून दमलेलं तुमचं शरीर मी माझ्या हातानं चेपावं, रगडावं. बोला, तुमच्या संसाराच्या गोठ्यात गुराप्रमाणे बांधून ठेवलेल्या या बायकोला तुम्ही कधी प्रेमानं एकदा तरी हात लावलाय का? कुठे आहे, कुठे आहे तुमच्या दुनियेतला न्याय, दया, प्रेम? या जगात देव आहे? कुठे आहे? आणि असला तरी तो फक्त पुरुषांचा पाठीराखा असला पाहिजे, स्त्रियांचा नाही. स्त्रियांच्या सृष्टीत कर्तव्य आणि प्रेम अभिन्न असतात. प्रेमाच्या कर्तव्यासाठी आणि कर्तव्याच्या प्रेमासाठी स्त्रिया प्राणांची आहुती देतात. पती आपल्या पत्नीशी बेईमान होतो,
पण पत्नी आपल्या संसाराशी कधीही बेईमानी करत नाही. तुमची पत्नी म्हणून मी 18 वर्षापूर्वीच मेले. माझ्या मुलांची माता म्हणून मी आजपर्यंत जगले आहे. स्त्री जर माता होणार नसती ना, तर ती कुठल्याही पुरुषाच्या संसारात जगली नसती. पुरुष हा स्वार्थी आणि कृतज्ञ पशु आहे. अर्थात पशुमधले नर देखील तुमच्या सारख्या नराधमामधल्या पशुपेक्षा श्रेष्ठ आहेत असंच मी मानते. सांज सकाळ स्वयंपाकीण, मधल्या वेळेची मोलकरीण आणि सोबतीला शेजेपुरती बायको अशी तुमची कल्पना आहे की तुमच्या मुलांना जन्म देणारी तुमची नोकराणी म्हणजे बायको अशी तुमची कल्पना आहे. निसर्गानं स्त्रियांना दिलेला दुबळेपणा तुम्ही आपल्या कायद्यानं, रूढीनं, नीतीनं आणि धर्मानं अधिक दुबळा करून त्यांना असहाय्य करून टाकलाय. स्त्रियांच्या दुबळेपणावर तुमच्या समाजातल्या साऱ्या संस्थांचे डोलारे उभे आहेत. लग्न म्हणजे जन्माची गाठ. जन्माची का मरणाची? स्वतःला पळवाटा ठेवून स्त्रीला जन्माची बांधून ठेवण्यासाठी पुरुषांनी हा लग्नाचा लोखंडी पिंजरा निर्माण केलाय. आणि या पिंजऱ्याच्या गजावर आजपर्यंत हजारो बायकांनी डोकं आपटून प्राण दिले असतील. पुरुषांना स्वैराचाराचं स्वातंत्र्य देऊन स्त्रियांना जन्माचा बंदिवान करणारा हा पिंजरा तोडून मोडून फेकून दिला पाहिजे, तरच उद्याच्या संसारात स्त्रियांना मान मिळेल. पण ते सामर्थ्य आता माझ्यात नाही. मी थकले, मी दमले, माझ्यात आता कसलंच त्राण नाही. जा, निघून जा. तुम्हाला सांगायचं ते सांगून झाले. ज्याच्यासाठी आजपर्यंत जगले त्याच्या आयुष्याचंही वाळवंट झालंय. चालते व्हा, मला तुमचं तोंडही पाहायचं नाही. चालते व्हा. करुणाच्या करुण संवादांमधून विनीतानी करुणा अगदी हुबेहूब आपल्यासमोर उभी केली. आत्रे हे एक भारदस्त व्यक्तिमत्व होतं. अतिविशाल देह आणि सुटलेलं पोट अशी त्यांची मूर्ती व्यासपीठावर उभी राहिली की प्रेक्षकांमध्ये हशा पिकायचा. त्यांना पोट मोठं असल्याने त्यांची पॅन्ट सारखी त्यांच्या पोटावरून घसरायची आणि ती सारखी बोलताना वर घ्यायची अशी त्यांची लकब होती. तर एकदा ते एका ठिकाणी व्याख्यानाला गेले असताना ते भाषण देता देता सारखी पॅन्ट हाताने ओढत होते वर. तर प्रेक्षकांमधला एक जण यांनी वैतागला त्या कृतीने आणि तो जोरात खालून ओरडला की अहो अत्रे काय करताय, वाईट दिसतंय. क्षणात अत्रे म्हणाले, अहो नाही घेतलं तर आणखीन वाईट दिसत. हजरजबाबीपणा हा अत्र्यांचा अगदी एक महत्वाचा विशेष होता. पुण्यामध्ये जेव्हा 500चा पूर आला तेव्हा संपूर्ण पुणं बेचिराग झालं होतं आणि त्यावेळी अत्रे मराठा चालवत असत. तो मुंबईहून पुण्यात यायचा आणि अर्थातच पुराच्या परिस्थितीमुळे त्या मराठाची किंमत खूप वाढली होती. एकदा अत्रे पूरग्रस्तांची पाहणी करत डेक्कन जिमखानाच्या त्या पुलाच्या वाडी भागातनं फिरत होते तेव्हा एक नागरिक समोर आला आणि त्यांनी अत्रे तिथे आहेत बघितल्यानंतर त्यांना म्हटलं, काय अत्रे का? त्याच्याबरोबर अत्रेने नुसतंच मान करून मग म्हणाले, आम्ही तुमचा मराठा वाचतो बरं का, पण हल्ली खूप महाग झालाय, सांगा की जरा. अत्रेंनी ताबडतोब त्याला, म्हणजे काय, गवळ्याने दूध महाग विकलं तर म्हैस काय करणार आहे? प्रतिटोला. अत्रे एका कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गेले होते. त्या कार्यक्रमाचे संयोजक होते दिगंबर फडके. अत्रे आणि दिगंबर फडके शेजारी बसले होते व्यासपीठावर. दिगंबर फडके प्रास्ताविक करण्यासाठी आणि अत्रेंची ओळख करून देण्यासाठी उभे राहिले. अत्रेंची ओळख करून देताना ते काहीतरी त्यांनी छोटीशी कुरापत काढली अत्रेंची. झालं, अत्रेंच्या वाटेला कोणी गेलं की त्याला ते सोडायचे नाही. अत्रे भाषणासाठी उभे राहिले आणि पहिलंच वाक्य त्यांनी घेतलं, आजचे आपले संयोजक हे दिगंबर फडके यांच्या नावाने जे घालवलं ते आडनावाने सावरले. कुणी पॉइंट म्हणजे कुरापत काढली की संपुष्टात असते ते. म्हणजे मुंबई साहित्य संघात एकदा त्यांचा कार्यक्रम होता आणि अत्र्यांचा कार्यक्रम म्हणजे प्रचंड गर्दी हे समीकरण ठरूनच गेलेलं होतं.
त्यामुळे इतकी गर्दी झाली होती की त्या दिवशी संयोजकांना ती गर्दी आवरता आवरेना आणि मग अगदी पहिल्या रांगेमध्ये जे कोणी अनेक उच्च साहित्यिक म्हणजे दिग्गज साहित्यिक आले होते त्या सगळ्या लोकांना त्यांनी आत्र्यांसाठी ठेवला होता जो व्यासपीठावर सोफा त्याच्यावरती आणून बसवलं त्या कोचवर आणि ते सगळेजण असे दाटी वाटीने तिथे बसले होते. तितक्यात विंगेमध्ये आत्र्यांची मूर्ती दिसली आणि सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करायला सुरुवात केली. आत्रे घाईघाईनं स्टेजवर आले आणि तिथलीच एक खुर्ची ओढली आणि त्याच्यात बसले पटकन, कारण त्यांनी बघितलं सोफ्यावरती बसायला काही जागा नव्हती. तर इथे दिग्गजांची जी मांदियाळी होती त्यातले एक साहित्यिक म्हणाले, अरे वा बाबूराव, आज चेअरमन झालात की तुम्ही. अगदी त्याबरोबर आत्रेंनी, तुम्ही कोचमन झालात, मला चेअरमन व्हावं लागलं. आचार्य अत्रेंच्या व्यक्तिमत्वाची दोन शक्तिशाली अंग म्हणजे निर्भीड पत्रकार आणि प्रभावी वक्ते. पत्र व्यवसाय हा धंदा असला तरी पत्रकारिता हा महान धर्म आहे. धंद्याला धर्माचं स्वरूप द्यावं, पण धर्माचा धंदा करू नये. दैनिक मराठातील ज्वालाग्रही स्फुटक, आत्र्यांचे ओजस्वी अग्रलेख आणि त्यांची कल्पक शीर्षकं यासाठी मराठी जनता नेहमीच उत्सुक राहिली. ओज, तडफ, व्यासंग, स्पष्ट वक्तेपणा यांचं दर्शन घडवणारी ही झलक. लेखक शंकरराव जाधव हे कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील आचार्य अत्रेंचे विद्यार्थी होते. शंकरराव जाधव आणि त्यांचा मित्र बबनराव अवताडे यांनी ब्राह्मण ब्राह्मणेतर वादावर एक छोटीशी कादंबरी लिहिली होती. इश्य मेला नवरा असं त्या कादंबरीचं नाव. कादंबरीची कथा ब्राह्मण विरोधी होती, त्यामुळे वाद झाला आणि तो कोर्टापर्यंत पोहोचला. या विद्यार्थ्याच्या बाजूनं साक्ष द्यायला कोणीच पुढे येईना. शेवटी शिक्षक म्हणून आचार्य अत्रे पुढे आले आणि त्यांनी साक्ष दिली. संवेदनशीलता हा त्यांचा एक विशेष भाग होता जो फार कधी प्रकाशात आला नाही. खरं तर आचार्य अत्रे हे मूळचे काँग्रेसचे. त्यांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं. काँग्रेसच्या महाराष्ट्रभरातली सभा तेच गाजवत असत. मात्र फाळणीचा निर्णय जो काँग्रेसचा होता तो आचार्य अत्र्यांना फारसा मानवला नाही, म्हणजे पटलाच नाही. भारत पाकिस्तान फाळणी ही काँग्रेसची एक अक्षम्य ऐतिहासिक चूक आहे असं त्यांचं स्पष्ट मत होतं. ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी त्यांच्या नाराजीचं कारणही सांगून टाकलं. त्याच काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काकासाहेब गाडगीळ म्हणाले होते की पाकिस्तान झाला हा काँग्रेसचा विजय आहे, कारण बॅरिस्टर जीना संपूर्ण पंजाब आणि संपूर्ण बंगाल मागत होते. आम्ही तो अर्धा अर्धा कापून त्यांच्या हातावर ठेवला. त्याला उत्तर देताना अत्रे म्हणाले, म्हणजे आपलं मुंडकं कापण्यासाठी आलेल्या दरोडेखोराला आपण फक्त आपलं नाकच कापू दिलं, हा त्या दरोडेखोरावर केवढा मोठा विजय मिळवला असं म्हणण्यासारखं हे आहे. कारण अत्रे तेव्हा म्हणत असत की फाळणी केली याबद्दल माझा काँग्रेसच्या लोकांची आक्षेप नाही किंवा त्याबद्दल मी काही म्हणत नाही, ती गोष्ट घडून गेली, पण आपण ही चूक केली आहे हेच काँग्रेसच्या नेत्यांना मान्य नाहीये, याबद्दल माझा आक्षेप आहे. काँग्रेसमधून ते बाहेर पडले आणि त्याच्यानंतर ते समाजवादी पक्षाकडे वळले, पण तिथेही त्यांचं फार काळ काही पटलं नाही. तितक्यात संयुक्त महाराष्ट्राची हाक देत आंदोलनाला सुरुवात झाली आणि आचार्य अत्रे संपूर्ण ताकदीनिशी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उतरले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळचा एक प्रसंग आहे. हा प्रसंग आचार्य अत्रे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील सुसंवादी संबंध दाखवून देणारा आहे. एस.एम. जोशी यांच्या मी एस.एम. या आत्मचरित्रात एक प्रसंग आहे. एस.एम. आणि अत्रे यांच्यात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात प्रांतिक मंत्रिमंडळात सामील होण्यासंबंधी काहीतरी मतभेद झाले. दोघे निवाडा करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांकडे गेले. एस.एम. यांचं म्हणणं सत्तेत जाऊ नये असं होतं, तर अत्रे यांचं म्हणणं सत्तेत राहून लढाई करणं असं होतं. अत्रे आणि बाबासाहेब एकमेकांच्या प्रेमातले, तरीही बाबासाहेबांनी एस.एम. यांच्या बाजूने मत दिलं. बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचं झालं तर जे एस.एम. जोशी यांनी आत्मचरित्रात नमूद करून ठेवलंय. बाबासाहेब म्हणाले, जर आपल्याला संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबई हवी असेल तर सत्तेला आपण काठीनेही स्पर्श करता कामा नये. बाबासाहेब म्हणाल्यावर अत्र्यांनी त्यांचा निवाडा तात्काळ मान्य केला. नंतर अत्रे एस.एम. यांना जे म्हणाले, जे एस.एम. यांनी नमूद करून ठेवले. बाबासाहेबांनी म्हणजे पिन पाण्यानेच केली किंवा आमची. आचार्य अत्रेंनी टीकेलाही मर्यादा ठेवली. जेव्हा कौतुकाची वेळ असेल तेव्हा त्यांनी कधीही हात आखडता घेतला नाही. यशवंतराव चव्हाणांबाबतचा एक किस्सा असाच आहे. आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील हा किस्सा खरं तर सर्वश्रुत आहे.
आचार्य अत्रे यांनी एका भाषणात असं म्हटलं होतं की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. अत्रेयांच्या या घोषणेतील च यशवंतरावांना खटकला आणि त्यांनी तसं बोलून दाखवलं. त्यावर हजर जबाबी आणि संयुक्त महाराष्ट्राचे प्रचंड आग्रही असलेले अत्रे म्हणाले, च ला एवढं महत्व कशाला आहे असं म्हणता? हो, च किती महत्वाचा असतो हे मी तुम्हाला सांगायला हवं का? तुमच्या नावातला च जर काढला तर मागे वाहन उरते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनादरम्यान अत्रेंनी यशवंतराव चव्हाणांना धारेवर धरलं खरं, पण 1962 साली जेव्हा यशवंतराव चव्हाणांना केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून बोलवण्यात आलं तेव्हा त्यांनी विधानसभेत यशवंतरावांसाठी केलेल्या निरोपाच्या भाषणात त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. अत्रे टोला या त्यांच्या पुस्तकात यशवंतरावांवरच्या त्या भाषणाचा समावेश आहे. त्यात ते म्हणाले होते, पूर्वीच्या गोष्टी आता उगाळीत बसण्यात अर्थ नाही आणि मी त्या उगाळीतही नाही. आमदार यशवंतरावांच्या अंगी काही अलौकिक गुण नसते तर ते या पदाला पोहोचलेच नसते आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना भारताचे संरक्षण मंत्री म्हणून पाचारण केलंच नसतं. यशवंतरावांचा स्वभाव, त्यांचं वागणं आणि त्यांचं बोलणं हे सारच काही असं आहे की त्यांचं शत्रुत्व करू इच्छिणाऱ्या माणसाला सुद्धा यशस्वीपणे फार काळ त्यांचं शत्रुत्व करता येत नाही हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. हीच गोष्ट त्यांची पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बाबतीतही घडली होती. त्यांनी जवाहरलाल नेहरूंवर अनेक वेळेला टीका केली. अगदी जवाहरलाल का जवाहरलाल इथपर्यंत ते त्यांना बोलले होते. पण जेव्हा नेहरूंचं निधन झालं त्यावेळी सलग 13 दिवस आचार्य अत्र्यांनी मराठातून नेहरूंना श्रद्धांजली वाहणारे अग्रलेख लिहिले होते. 1962 साली आचार्य अत्रे पुण्यातून लोकसभेसाठी आणि मुंबईतून विधानसभेसाठी उभे होते. पुण्यात अत्रेंच्या विरोधात शंकरराव मोरे हे काँग्रेसकडून तर नानासाहेब गोरे हे समितीकडून उभे होते. याच सभेतल्या एका भाषणात अत्रे म्हणाले होते, माझ्या समोर एक आहेत शंकरराव मोरे, दुसरे आहेत नानासाहेब गोरे. या मोरे गोरेंना मी गोरा मोरा करतो की नाही बघा. पण अत्रे पुण्यात लोकसभेला पडले. मात्र मुंबईतून विधानसभेसाठी ते जिंकले. तत्कालीन मंत्री नरवणे यांचा त्यांनी मुंबईत विधानसभेला पराभव केला. विधानसभेला जिंकलो या आनंदापेक्षा पुण्यात हरलो याची खंत त्यांना कायम टोचत राहिली. विजय तेंडुलकरांनी याबाबत हे सर्व कोठून येतं या पुस्तकात सांगितलंय. 1962ची निवडणूक अत्रेंच्या राजकीय अवसानाला लागलेला पहिला धक्का होता असं तेंडुलकर म्हणतात. अत्रे निकालाच्या दिवशी मराठाच्या कार्यालयात आले. त्यांच्या केबिनमध्ये तेंडुलकर गेले तेव्हा अत्रे एकच वाक्य सारखं बोलत होते, खलास, सगळं खलास. मराठा कशाला, काय उरलंय काय त्याच्यात, सगळे घरी जा. व्हॉट्स देअर टू फाईट फॉर, काही नाही, नथिंग, घरी जा. तेवढ्यात दादरमध्ये जिंकल्याचा आदेश घेऊन कुणीतरी तिथे आलं. पण अत्रेंना आनंदच झाला नाही. पुण्यात पराभूत झाल्याचं त्यांना जिव्हारी लागलं होतं. खरंय, पुण्यानं अत्र्यांवर आणि अत्र्यांनी पुण्यावर अतोनात प्रेम केलं. अगदी अलीकडचंच म्हणजे आतापर्यंतची गोष्ट सांगायची झाली तर बाबूराव कानडे म्हणून पुण्यातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत आता, त्यांनी पुण्यात विनोद विद्यापीठ हे आचार्य अत्र्यांच्या नावाने सुरू केलं. लकाकी रोडला ते आहे. ते अजूनही अत्र्यांचे निस्सीम भक्त म्हणजे गंडाबंद म्हणतात तशी त्यांची शागिर्दी अजूनही ते करत असतात. आज ते कार्यक्रमाला येणार होते पण वृद्धापकाळ आणि बरं नसल्यामुळे ते आले नाहीत. म्हणून मला आज या कार्यक्रमात त्यांचा उल्लेख मुद्दाम करायचा होता. पण अत्र्यांचं पुण्यावरचं प्रेम सांगत असताना पु ल देशपांडे एके वेळेला असं म्हणाले होते की मला जर कोणी विचारलं की PL तुम्ही कुठल्या काळात जन्माला आलात तर मी असं सांगेन की मी अत्र्यांच्या काळात जन्माला आलो. कारण अत्र्यांनी आम्हाला भव्य दिव्य विलक्षण उदात्त इन्फिनिट अशा गोष्टी शिकवल्या. म्हणजे पु ल देशपांडे असं म्हणतात की मला तर वाटतं आचार्य अत्रे ज्या सासवडला कऱ्हेच्या पाण्यामध्ये शिकले तिथल्या शिक्षकांनी त्यांना काय शिकवलं माहिती नाही, पण त्यांना बे के बे बे दुणे 4 हे शिकवलं नसावं. तर त्यांना 2001 के 2000 2000 दुणे 4000 असाच पाढा त्यांना शिकवला असेल. असं सगळं विलक्षण त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे एका सभेला पु ल देशपांडे आणि आचार्य अत्रे असे एकाच वेळी व्यासपीठावर होते. पुण्यातली सभा होती ती आणि ते दोघंही त्या सभेच्या ठिकाणी गेले. समोरचा श्रोतृवर्ग बघितल्यानंतर आचार्य अत्र्यांनी पु ल देशपांडेंना असं ढोसलं आणि म्हणाले, काय PL किती माणसं असतील समोर? पु ल देशपांडे म्हणजे मी आपला साधारण अंदाज घेऊन म्हणालो असतील 600-700. म्हणाला काय म्हणतो PL 70,000 माणसं समोर आहेत.
म्हणाले, अहो बाबूराव 70,000? अरे बाबा, तू जर असा, आपण पुण्यात सभेत आहोत, 700 माणसं समोर आहेत, एक एक माणूस. फक्त पुण्यातल्याच लोकांना हे कळू शकतं. त्यामुळे तू जर असं काहीतरी संकुचित सांगायला लागलास तर जिल्हा पातळीवरच्या एखाद्या मासिकाचा संपादक सुद्धा तू होऊ शकणार नाहीस. म्हणून पु ल देशपांडे म्हणतात की आचार्य अत्र्यांनी आमच्या पिढीला जे काही दिलं ते इन्फिनिट होतं. अत्यंत उत्कटपणे प्रत्येक जीवनाच्या अंगाला स्पर्श करणारे अत्रे होते. त्यांनी साहित्याच्या सगळ्या प्रांतात मुसाफिरी केली. ते कीर्तन सुद्धा करत असायचे आणि एका कीर्तनाला मी स्वतः त्यांना हार्मोनियमवर साथ केली होती असं पु ल देशपांडेंनी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे पु ल देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे पुण्यातल्या लोकांनी आचार्य अत्र्यांवर अतोनात प्रेम केलं आणि आचार्य अत्रे हे हाडाचे शिक्षक होते. त्याचमुळे ते समोरच्या विद्यार्थ्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत शिकवायचे आणि म्हणून ते लोकप्रिय होते. किंवा त्यांच्या ह्या म्हणजे आजचा सुद्धा जनसमुदाय मराठी कार्यक्रमाला एवढा बघितल्यानंतर मला उचंबळून आलं होतं. आम्ही कित्येक वेळेला दोघी जणी कार्यक्रम करतो अनेक ठिकाणी. एक साधारण सांगत नाही आता, म्हणजे अत्र्यांच्या भाषेत सांगायचं तर 20,000 लोक असतात त्याच्यावरून समजा. आणि आजच आचार्य अत्र्यांच्या भाषेत सांगायचं तर असा श्रोतृवर्ग 10,000 वर्षात आमच्या समोर येणार नाही असं मी म्हणते. सर, असे हे अत्रे अशा मनापासून उत्कटपणे आयुष्य जगणाऱ्या माणसाला पुण्याचा पराभव जिव्हारी लागणं सहजच शक्य होतं. 1967 साली अत्रे मुंबईतून लोकसभेला पुन्हा उभे राहिले आर.बी. भंडारेंच्या विरोधात. त्यावेळी मुंबई काँग्रेसचे नेते स.का. पाटील यांच्या विरोधात जॉर्ज फर्नांडिस उभे होते. स.का. पाटलांविरोधात फर्नांडिस यांच्यापेक्षाही आचार्य अत्रेंच्या जास्त सभा झाल्या होत्या. मधुकर भावे सांगतात, स.का. पाटलांना उद्देशून आचार्य अत्रेंच्या भाषणाची सुरुवात अशी असायची की हा लेखाचा सदोबा लोकसभेत जायचं म्हणतोय, मी याला शोकसभेत पाठवी. याच प्रचारादरम्यान अत्रे म्हणायचे, मी 13 ऑगस्टला जन्माला आलो, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं, 2 चांगल्या गोष्टींच्या मध्ये एक वाईट गोष्ट घडावी म्हणून 14 ऑगस्टला स.का. पाटील जन्माला आले. या निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस 30,000 मतांनी जिंकले. जायंट किलर म्हणून त्यांची प्रतिमा रंगवली गेली. मात्र दुसरीकडे आचार्य अत्रे भंडारेंच्या विरोधात 6,000 मतांनी पडले. त्यावेळी शिवसेनेनं आचार्य अत्रेंना मत न देण्याचं आवाहन केलं होतं. निकालाच्या दिवशी एकाने बातमी आणली, अत्रे साहेब तुम्ही निवडून आला. त्यानंतर अत्रेंच्या पत्नीनं आरती तयार केली आणि अत्रेंना ओवाळायला त्या पुढे आल्या. तेवढ्यात जेल रेड्डी धावत आले आणि म्हणाले, हो काय करताय, आपण हरलोय. तर अत्रेंच्या पत्नी म्हणाल्या, हो ओवाळ ऐकू नको, एक काहीतरी सांगा. अत्रे म्हणाले, अगं ओवाळ ओवाळ, त्या स.का. पाटलांना मीच पडलंय, त्या जॉर्जनी थोडीच पडलंय. 1967च्या निवडणुकीनंतर अत्रे फारच थकले. 1962च्या निवडणुकीनं त्यांचा हिरमोड केलाच होता, पण ह्या निवडणुकीनं रसच घालवून टाकला. या निवडणुकीच्या नंतर 2 वर्षांनी 13 जून 1969 रोजी अत्रेंचं निधन झालं. अत्रेंच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जून 1969 रोजी गोविंद तळवलकर यांनी अग्रलेख लिहिला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं, महाराष्ट्राच्या दगडाधोंड्यांवर, नद्या नाल्यांवर अतोनात प्रेम करणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या निधनानं पहाडाचा कडाच कोसळला असंच म्हणावं लागेल. आचार्य अत्रे हे एक विश्वविद्यालय होतं. त्यांची साहित्य संपदा आजही चिरतरुण वाटते. विडंबन काव्यावरचा त्यांचा ठसा कधीही पुसला जाणार नाही. रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकांचं विडंबन वाचलं तर कलियुगातल्या मनुष्य प्रवृत्तीची साक्ष पडते. याच मनाच्या श्लोकांनी आजच्या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. मना नीट पंथे कधीही न जावे, नशा पाणी केल्याप्रमाणे चलावे. जरी वाहने मागुनी कैकयेती, कधी ना जरी सोडीचे शांत वृत्ती. दुकानांवरी लाविल्या लांब पाट्या, मना थांबुनी वाच रे वाच बात्या. अकस्मात दिसे जाहली जेथ गर्दी, तिथे चौकशी जा करायास आधी. तिराईत कोणी जरी जायपंथी, तरी रोखुनी पाहणे त्याकडे ते.
आहा अंगना त्यातुनी ती असेल, वळोनी तरी पाही मागे खुशाल. सदा खाद्यपेयांवरी हात मारी, पिले देई सारोनी मित्रा समोरी. अरे रे घरी राहिले आज पैसे, खिसे चाचपोनी मना बोल ऐसे. मना सज्जनाचार आण्यात फक्त, तुला भावयाचे असे देशभक्त. तरी सांगतो शेवटी युक्ती सोपी, खिशा माझी ठेवी सदा गांधी टोपी. खिशा माझी ठेवी सदा गांधी टोपी. मध्ये तुमच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहिलं तर आपल्याला होईल. त्यासाठी श्री सुहास भोके सर